बोल, काय म्हणत होती? अगं मी असं म्हणत होते का मग आता लय दिवस बी आई बापाच्या घर राहून चांगलं नाही आहे असं. मग म्हणले एखादं चांगलं तळ असलं तर मग करून टाकू आपण. मग तुझ्या मनात काय, मला दुसरा नवरा करून द्यायचा असं? आता काय करते मग का नाही तुला आणि मग ते दुसरा बरं चांगला निघला नाही, मग काय करायचं? अगं चांगलं आता आपण का त्याच्या पोटात शिरून पाहतो का? पण मग लोक काय म्हणतील, पहिल्याच्या घरी राहिली नाही दुसऱ्या घरी राहिली नाही, नाव नाही ठेवणार का मला? मग आता मग नाही करायचं, मग मापाशीच राहायचं का तुला? मग आता बघ बाई, तुझं काय म्हणणं आहे ते, मी काहीच बोलत नाही. लोक इकूनही नाव ठेवत्या तिकूनही नाव ठेवत्या. हा, तू बोलते ते बरोबर आहे, पण मग मला काय आता तुझ्या पुढं काय बोलता येणार आहे का? तू जे करशील तेच मी करणार आहे ना. मग तेच मग असं आता या बाय नवरा केला तर लोक नाव नाही ठेवते. हा. तसं राहिलं तर नाव ठेवत्या, चांगलं राहिलं तरी नाव ठेवत्या का नाही? मग लोकांना काय काम आहे? लोकांचं दुसऱ्यांचं धुयायचं आणि प्यायचंच काम आहे. हा, ते तर आहे लोकांचं काय ते. मग लोकांसाठी माझ्या जीवाचं वाटोळं करून टाकते का? नाही नाही, वाटोळं नाही करायचं, पण मग आता असं वाटत बाई मला असं. लोकांच्या खाली पण मस्त अंधार राहतो, पण ते काय करता, आपला ठेवायचा झाकून, लोकांचा पाहायचं वाकून, असं राहतं लोकांचं. मग तेच करत्या मग लोक. मग आता दुसऱ्यांसाठी मी काय बळी चढू का? नाही ना असं. तुला माझ्यावर विश्वास आहे का? मला हाय विश्वास तुझ्यावर. हा, मला विश्वास असता तर मग मी काय तुला हे बोलले ना. बघ बाई, माझ्यावर विश्वास असन तर ठेव, नसन तर दे मला दुसरा नवरा करून. मी काय बोलू मग याच्यानंतर? नवतारणा बांधची वय. हा, असं नवतारणा बांधची वय का नाही मग असं म्हणते. हा, तू म्हणती बरोबर, खरं आहे, पण मग माझे पण काही मनातल्या काही भावना विचार ना तू. बाई, तू काही करणार आहे का नाही करणार आहे? तुझी इच्छा काय आहे? मी तुला तोच विषय घेतला का तुझ्या मनात नेमकं सांगशील मला असं? माझं तर म्हणणं होतं बाई, आता जर सपोज माझं पहिलं असं झालेलं आहे, दुसरं जर चांगलं नाही निघालं तर मग मी काय करू? अगं ते नशिबाचं नशीब कोणा धुवून पाहिलं का गं? नाही पाहिलं, पण मग लोक तुला मग नंतर तुला नाव ठेवतील, मला ठेवतील, मग ते चालेल का? ते तर ठेवून ते तर राहतच. आणि मग लोक असे जगू देत नाही, तसे जगू देत नाही. असं मग काय करायचं? ठरव बाई तू, काय करायचं ते. तर मला तर नेमकं आता मला असं मी म्हणलं, आता ती ही नाही का ती पोर, कोणती? ती पोर टाकून दिली होती, तिचं आता किती गोड झालं का नाही? त्या याची त्या मनीची पोर. मग नशिबावर असतं आई. मग नशीबच राहतं. नशीब राहत वाहून गेलं तर चांगलं लय गोड होतं. हा, तू म्हणते ते बरोबर आहे. आता तू का आयुष्यभर असेच राहशील का मापाशी? आयुष्य जाईल का तुझं? सांग बरं. तू म्हणते ते बरोबर आहे बाई, पण मग आता मला पण विचारात पाडलं काय करावं. आयुष्य लांब जायचं बाई, जवळ नाही पायापाशी पाहू, लांब पावा. मग आता तू म्हणत असन तर बघ बाई, चांगला बघ, पण असं आता हा निघाला तसं नको बघू. हा, नाही तर जग हसेल, मला लागन तेवढं. ते तर आहे. मग परत मी आता माझ्यावरच बोट ठेवशील, म्हणशील तुलाच काय झालं होतं नीट राहायला, असं पण बोलशील उरतून तुम्हाला. खरंय बाई. मग पाहू आपण आता. जरा खडखड बोल, पाहुणे आले का खडखड बोल म्हण त्यांना. जर चांगलं जर आलं ना, पाहू आपण. हा, त्यांना म्हण बाबा, पहिले माझ्या पोरीचं असं झालं, जर चांगलं नको व्हायला, परत माझ्या घरी नको रिटर्न यायला. ती असं तसं व्हायला नको, रिटर्न यायला नको. नाही तर मग मी माझी सांभाळायला तयार आहे म्हणा. मग काय ती काय मला काय जड नाही झाली? हा, असं वाटत नाही जड झाली, काय जड. मी काम करत नाही का? करी ती मग मस्त काम करायला काय अर्थ आहे बाई? मग किती काम केलं गदाडावानी, त्याचा काय उपयोग आहे का? सांग बरं. हा, तू म्हणते ते बरोबर आहे. काय करावा, मलाच वैताग आला आता या जिंदगीचा. असं लोक घोड्यावर चालू देत नाही, पायी चालू देत नाही. पळणारीला म्हणता नांदबाई आणि नांदणारीला म्हणता पळून जा. असं लोक काय चांगले आहे का लोक? मग तेच तर. काय करावं आणि काय नाही. लोकांनी ना ते जन जनार्दन त्यांचं काय घेऊन बसली. आता मला तुझ्या तोंडाकडे बघून आहे ना लय वाईट वाटतं, म्हणून कुठंतरी मी मनावर दगड ठेवून हा म्हणायला लागली तुला.
हा मग तेच तर असं वाटतं माझ्यामुळं तुला नको त्रास काय व्हायला, लोक नको तुला काय बोलायला. तर लोकांचं काय घेऊन खाल्लं काय आपण? पण मग तेच ना, नाही म्हणले लोकांचं घेऊन खाल्लं का आपण? काय चाललंय? काय नाही बसले. बसल्या? हा बसलो. मिरच्या दिसत तोडीत आहे काय? नाही आलो होतो पाहिलंच म्हणले तोडा जोगते हा असले का? तोडा. हा बारीक आहे अजून त्या हा थोड्यासारख्या काही नाही. पीक काय लाल झालं काय? हे हा झाल्या कुठं मुड. कुठं मोठं झालंय, पाणी कमी आहे ना आता, उन्हाळा आहे ना. हा 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 त्याच्यामुळं मिरचं काय कुठं पाहिलं का नाही? पाच आहे. काय पाहत येईल पहिलं तवा करायचं चांगलं व्यवस्थित तवा नाही केलं ना, आता किती फारक तिची आहे ना. मग आता चांगलं नसल्यावर काय बळच तिडं काय हे करत्या मारायला देत्या का काय वर तिडं? गेली फारकच? झालं झालं त्यांचं काय काय पेताड होतं काय? पेतडच तर काय मग हा का? आता त्याचे लपडे असतील बाहेर. काय माहिती. हिला काय माहित नसेल काय? आता लपडे घरातून माणूस निघाला तर आपण काय त्याच्या मागं जाणार आहे का? हा ते तर आहेच बरोबर. हं? का कॅमेरा लावलेला नाही राहत त्याच्या बरं, पाठीला बरोबर. पोटाला, कसं काय कळणार मला? मग काय पण पिऊन यायचा रोज संध्याकाळी घरी, हा का? मारायचा कुटायचा, जेवायला खावायला देत नव्हता, आज एवढी बारी दिसायला पोरगी. वरली पत्ता खेळायचा. तुला काय पोरसार नाही ना? काय नाही मला. बरं एवढं तरी बरं झालं. बरोबर आहे की नाही? मग काय गुतून नाही गुतून नाही राहिली. आणखीन गुतली गायन हा. काय मग. उलट मोकळे राहिले ते बरं हा झालं. असं म्हणजे कुठे तरी करून देता येईल ना तुला. मग तेच आईला सांगू राहिले मी. करते का मग? करते आहे एक ठिकाणी पोरगा आहे चांगला. कुठं तुला काय करायचं आपल्याच गावात आहे. हा का हा पा बाई चांगला पा नाही तर मग परत आहे. एकदा म्हणते बरं, ना काय कमी त्याच्याकडे? दगड तुला सगळं माहिती आवर. पण तू अशी ना गोल खाली मान घालून घेते आणि बस म्हणते हा पाहते आणि करते. हा सांगा ना पोरगा लय भारी. हा ना हा बेवडा बिवडा नाही ना. अजिबात त्याला सुपारीचं व्यसन नाही तर. हा पा माझं बरं का पहिलंच नाही तर वाटोळं मग झालं. तुमच्यावरच नाही नाही तुमच्यावरच मी त्याला जबाबदार राहील, तू घाबरू नको. हा 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 झाला पोरसवर एका दोन झाला परपंच. काय लागत पुरीला? हे बाईक जातील काय लागत दुसरं हा. कामधंदा पोटाला पोटभर खायला. मग काय बस बरं आहे की नाही? हा कामाने माणूस काय मरत आहे का? नाही आणि मग खाला नसलं तर मरत पण कामाना मरत नाही हे माणूस असं. महत्वाचं असं. असं तर मग मग पोरगाच पाहायचं आहे का तुला? हा हे बाई येणंच पोरगा आहे मी स्वतः. तुम्ही हा तुमचं लग्न नाही होईल कुठं झालंय तुला तवाच म्हटलं ते तेव्हा तुम्हाला जमलं म्हणा महापुरीचं. मग किती आता घर तवा घालायचं? जमल्यावर मोडता येतं नाही का? नाही किती घर घालायचं तुम्ही सांग बरं. पण तू ऐकलं नाही. हा काय झालं असं पुरीचं खांडाळ बांडाळ? हा आली ते कोण चहा पाणी घेऊन आता परत दुसरं करायचं म्हणजे सोपं राहतं का? सांग बरं. हा आता सोपं नाही राहत पण या बा ते ना काही याला ना ते नाही राहत हा ना, ते तर आहे काही. असं. तर करा विचार सांगा मला. हा हा सांगू ना मग कधी सांगशील? सांगू आता एवढे 1-2 दिवसात. खरंच? हा हा तुला तर माहिती आहे ना आता माझ्या घरी काही कमी का? हा जमीन जागा आहे सगळे गाड्या गोड्या काय लागत ग? आणि मग घराची घरात करील खाईल मस्त पैकी. हा पा बर का नाही तर मग बोलायचे दाती एक राहत्या. पाय बर का या हा, तर आता. खायचे दाते वेगळे नको व्हायला. हा मला करायचे आहे ना दाती बाबा एक लय मी बितलं उरलं माझ्या जीवाला करायचं करायचे ना. दाती. तुला तेव्हाच म्हणत होतं ग करू नको तो ना पोरगा. कारण पण तुला लयचं आईचं मुळ का करायचं म्हणलं दात. भाषण कर लग्न तेव्हा तू नाही म्हणत सुटली. पश्चिताप झाला मला. हा तेव्हा केलाच ना. आज एका दोन पोरसवर नसतं तुला. आता आई समोर काय बोलावा? हं? आई वडील वडील होते, वडिलांसमोर काय बोलावा, आई समोर काय बोलावा? जर म्हणली असती बा द्या बा मला गावाची का आपण डोळ्या देखता पाहतोय आपण बरं की नाही सगळं चांगलं व्यवस्थित यांचं. हा अहो मग परकेला तुमचं एवढं सगळं चांगलं असताना तुम्ही एवढं दिवस लग्न का नाही केलं? काय झालं मग माझ्या आधीचे 2-4 भाऊ होते ना त्यांचं लग्न करता करता मग हा टाइम झाला आपल्याला. दिवस गेले बा. हा असं निघून. वाया गेले दिवस. हा बाई काय नाही. बरे बरे. बस मग येऊ का मग मी काय सांगशाल मला? आता काय सांगायचं कोणाची वाट पाहिजे तुम्हाला आता? वाट नाही मग असं पाहिलं असतं आमचं मायलेकीचा विचार घेऊ कोणला द्या. असं. असं करता का? हा बरं बरं चालेल मग येतो मग मी. हा हा? हा या. हा. कोणाला आव म्हणून नका आता. नाही 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 तर चांगला विचार करा आणि मला हा हा फोन करून बोलून द्या. चालेल चालेल. कामधंदे आवरले. अय तू बस उन्हाची मी आलो येडून जाऊ पटके. आता कुठे चालले तुम्ही? अगं झालं का ते जोडदार गाडीवरून पडले म्हणते. कोण? पडले एक दोन जोडदार मावले तिचं नाव माहिती नाही माझ्या तोंडा पुढं नाव आहे
पण त्याचा फोन आलता म्हणलं यावं भेटून द्या गो. मग जाता येईल ना. अगं जात कधी गेलो त्याला नाशिकला न्यायचं आहे म्हणते. मग तुम्ही फोन लावून सांगायचं असतं की मी येत नाही म्हणून. कोणला? हा अगं नाही ना आता फोन उकलतात ते 2 मास त्यांची येड्यातली गाली ते मास त्यामध्ये दमदार माणूस सांगतो संग दमदार. बापरे दमदार माणूस लागतो म्हणे आहे ना. हम्म. लगे बसले ना बसले की लगेच पळालो, बसले ना बसले की लगेच पळालो. तू ना तुम्हाला लईच कामं राहता हो. तू या जणांना खाणं पिणं कर, जेवण कर, बस सीट काही तक नको करू. मी आलो तर लवकर येईन तर मला वेळ लागेल. त्याला काय नाही मला करमत नाही, बसू आपण मस्त. त्याला ॲडमिट केल्याशिवाय मला येतं नाही येणार. अहो असेल त्याचं कोणीतरी लगे तुम्ही अगं गेल्यावर कोणी तुम्ही नाही, ऍडमिट करून राहिले कुणीच का? नाही, कुणीच नाही. त्याला आहे ना, त्याला नाही आई का नाही बहीण का एकटाच भाऊ आहे फक्त बापही. फोन करणाऱ्यानं केला असेल, त्यांनी नेला असेल ना त्याला. हा फोन कोण अरे त्याच्या आधी मला फोन झाला ते गाडीवरून पडलं ना, हा. त्यांना घरी फोन करायचे होते ना कोणाला तरी. हा, तर त्या लोकांनी मला फोन लागला म्हणून त्याला उचलायलाच माणूस नाही कोणी, तेव्हा मला लवकर जाणे. तुमचाच बरा फोन लागला. अगं नेमकं हो आहे कोणते, तुम्हाला काही नाव घेऊ त्याचं काही माहिती आहे का? बाय चाललं उचलायला? माणसाला बाय माणसाला एवढी निसाची पुस करू नये. माणूस कुठे ढळला ना त्या बिचाराचं काय झालं कसं नाही. हं? आले मोठे लगे सरपंचच लागून गेले त्याला गावचे. जीवदान भेटला तर तुम्हाला आयुष्यभर आशीर्वाद येईल. मग यायचंच नसतं, तिकडून तिकडे जायचं असतं. लगे बोट टेकवलं नाही की लगे आला लगे यायला फोन. नुसते बहाणे पाहिजे तुम्हाला इकडले आणि तिकडले. कधी बसता हो तुम्ही निवांत? कोणती रविवाराची गोष्ट सांगितली काम तुम्ही असतंय का आजपर्यंत? मा मागायला हे काम. हा पहिलाच माणूस पाहिलाय मी ना. मी सरपंच उभं राहिलो मला बरं नाही निवडून नाही दिलं लोकांनी, हा पण मावाला फॉर्म लय वाढला फॉर्म. फॉर्म वाढला बिना तर निवडणुकीचा. त्या जाकून दिल्या वाणी ना हा. मला लय लोक बाणायला लागले आता. लयच मानायला लागले तुम्हाला लोक. मी आहे ना आख्याला ओव्हरटेक केलं ओव्हरटेक हा सगळ्यांना ओव्हरटेक करून मोर गेलो मी. मग आता एक काम करा ना, ओव्हरटेक करून मला बी ओव्हरटेक करूनच वर जा म्हणा. कसे मला सोडून द्या ना. नाही नाही एवढं लोक आमदारचा मुद्रा करते ना एवढं महामुद्रा करतात. आपण का हो तुम्ही एखादी समजा एखाद्या वेळेस आमदार जर झाले तुम्ही बायको सोडूनच देणार आहे? मला तर लगेच सोडून देसाल तुम्ही. राजीनामा मी 5 वर्ष झाले परत तुला घ्यायला लागलं सर. हा ना. पण मला जनसेवा करा आवडी जनसेवा. पहिले जनसेवा करसाल, हा संसार गेला खड्ड्यात. अरे संसार करता येतो, संसार कधी करता येतो. पहिले लोक घर सांभाळतात मग नंतर जनसेवेचं नांदी लागतात. आहे ना तू घर सांभाळायला. हा मला काय आशा गिशा काहीच नाहीये का हो? तुला नुसतंच काम धंदा कर जाऊ मी मग तुला एवढं बाजारात करून दिलाय बाजारात. मग काय नुसतेच खाऊ का मी ते? मग हा मग खा. पोट भरल्यानंच होतं का सगळं काही? तू काय मला गणितच कळत नाही बुवा. हा गणितच कळणार नाही तुम्हाला. हा? गणितच कळणार नाही तुम्हाला. आहे ना येतो ना लगेच मी. नका जाऊ थांबा. आज मी पटकन काम आवरले म्हणलं आता उन्हाचं मस्त निवांत जाऊन गप्पा मारावा. मग तुम्हाला टाइमच भेटत नाही हो माहितीये का. आपणच तुम्हाला बोलवायचं. संध्याकाळी का पकडू संध्याकाळी मला काय झाली. एवढी काय का तुम्हाला? हा अरे तर त्याला उचलायचं गाडी टाकायचं ॲम्ब्युलन्स येऊन राहिली. बाई ह्या माणसाचं कळतच नाही. उठ सुट नुसतं पळत राहतो, उठ सुट नुसतं पळत राहतो. जाऊ दे मरू दे मी घेते झोपून. आता तू म्हणत होती ना काय सांग ना मग मला. अगं हा. आता एवढं वय झालं त्यांचं. हं? हा. त्यांना अजून लग्न नाही केलं. काय कोडे काय ती पाहिली नाही आपण अजून. मग मी विचार तुला तेच करू. म्हणत होते हा, असं. जरा विचार कर म्हणून आणि नंतरच सांग. कारण एवढे दिवस झाले का बरं बिगर लग्नाचं थांबला हा बाबा. हा ना. हं? आतापर्यंत तर लग्न होऊन जायला पाहिजे होतं का नाही. हा ना. आणि काही कारण सांग आणि आपल्याला खोटं बोलतं का खरं बोलतं माहिती आहे का काही. नाही मग? काय करतोय काय नाही काय करतोय काय नाही. असं. मग त्याच्यामुळं जरा घाई करू नको. काय चाललंय निवंत माहिती. काय नाही बस काय नाही बसलो आणि असंच बसलो. काय tension चाललंय? मध्ये. घरी गेलतो तिथे विचारलं म्हणा मळ्या जाईल. आलो इकडंच माळ्यामध्ये इकडं. बसलो निवांत. गावात पण लय माशा बन करता उन्हाळ्याच्या. असं. आता कुठल्या पाहुणे होती इडले आपल्याच गावातले होते कोण होतं गाड्या. ते बाबूराव. अरे रे 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 काय त्याचं मागणं होतं का. हा पोरी हिरीत लोट हा हिरीत लोटलं परवडं पण त्याला नको द्यायला परवडं. काय काय नेमकं काय अरे मग सांगा त्यानं- ना त्याला काय झालंय काय झालं म्हणजे काय झालं कसं आहे काय आहे? सांगा ना तू तुम्ही इतक्या दिवस राहिले तो फुकट राहिलाय का. काय तो 2 बाय घेऊन पळून जायला होता. बघितलं का असं राहतं म्हणून तुला त्याच्यामुळे म्हटलं त्याला नाही नको. लग्नच व्हायला त्याचं. लई ठिकाणी गेला ज्याच्या पुरीला पाहायला गेला का हं. त्या पुरीला पुरी झाली त्या पुरी तो पाहायला गेला. एक ठिकाणी गेला आणि बसला. नवरी आली तांब्या भरून घेऊन. नवरीच्या आई मागून पाहत होती. त्या नवरीच्या आईला तो पाहायला जायला होता. बाई आणि एवढ्या सोन्यासारख्या पुरीला त्याच्या लुटीचा का
आणि नवरीच्या आईला पाहत होता ना तुम्ही तेव्हा तिडं होते का तुम्ही? ते सांगत होते. मला वाटलं तुम्ही नाही त्या बैठकीला होतो. हां आता त्यानं मला नेल ना, हां लई ठिकाणी गेलो, लई ठिकाणी नाही जमाना त्याचं. बघितलं का असं राहते आई म्हणून म्हणते घाई करत खोड लागेल, खोड त्याला खोड. मग कनी आपण निवंत पाहू कोणी काही सांगेल त्याच्या मागं पळायचंय का आपल्याला? नाही कसं आणि तुम्हाला ते तर म्हणे आम्हाला का म्हणे मी 2-3 भावाचं लग्न करायचं राहिलं म्हणून मी लग्न नाही केलं. कंच ते लग्न करता करता टाइम झाला बुवा असं. भावांचे ना भावाचे लग्न झाले. हां हे वांटेड होतं पहिल्यापासून ना. हां याच काय बाहेर 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 या बाईची छडकाट त्या बाईची छडकाट त्याचा वास उठेल 10 गावामध्ये. पश्चिम बघा तू पोर देऊ. मग तुमचं काय म्हणणं आहे? नाही नाही तुला द्यायचीच पोर ठरली ना एखाद्या दुसरं ठेवते पण त्याला देऊ नको, त्याला देऊ नको. खरंच का काय? हा मग त्यांना माहित असं माणसं 4 लोकात हिंडता मी बाहेर 4 लोकात फिरता. बसतोय, 4 लोकात या बाई. उठतोय बसतोय. कसं राहतं माहितीये का तुला? तुला त्याचा अनुभव नाही. हा बाई मला तू तुला पहिले नाही पण अनुभव. असंच केलं ना आता पण कर बाई. हे ना माणसं आहे ना काय करते माहितीये का? वयकुणारच सांगून अन बुवा असं ते करून टाकी त्या. तू येडी राहिली तू मामी. हं. त्या टायमाला आहे ना, त्या टायमाला माझं मागणं आलतं. हं. तो मला नाव ठेवलं म्हणा नवदवर काळा आहे, काळा आहे, पण त्याच्या अंगातलाही साळा होता. त्या टायमाला तू हा म्हणली असती ना आज तुझ्या पूर्व आवकत पाडला नसता. आता तुम्हाला कुठे तुम्ही कुठे तसेच राहिले तुम्हाला तिथं झाले ना लग्न नाही लग्न झाले माझं लग्न झाले पोरं सोर झाले. नाही 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 पोरं ते सोड नाही. सांगता असं का बाबा नाही, मला पोरं दिली सोड नाही. असती का असं. लग्न झालंय हा पण मी ना त्या टायमाला तो मला दिली असती तर तुझ्या पुढचं सोनं पिवळं झालं असतं. हा हं? बा आपल्याकडे किती माणसं होती, सगळा कारभार तिच्या हातात असता, घेणं देणं सगळं केलं असतं. आता सगळे बायको करते, मी काहीच पाहत नाही, हा. काहीच पाहत नाही. तसं जाऊ दे तो बाबा झालं गेलं आता काय ते पश्चिताप करून फायदा हा नाही. ना. हे माणसाचं सांगा आम्हाला नीटनीटकं काय नका काय नका नका. नाही यायचं नका. हं? या खांद्या दुसऱ्या नाही तिसऱ्या भेटलं चाललं. 3 बायका दोन्ही असल्या ना तो चालू बघा एखाद्या 3 बायका आल्या, 4थी येते पण त्याला देऊ नको. त्याला कुठं बायको आहे असं त्याला पहिली बायको अगं लय वांटेड आहे तो मामी. मग का माणूस तसंच राहतं का? काय हं? म्हणजे तसं राहतं का? तो त्याने घेऊन लढतो का? नाही नाही मग असं नाही पोर नाही स्वार नाही बायको लुगडं भिजलं लुगडं भिजलं. पुढं होय. असं माणूस रिकामा असला तो तू शहाणी बन. गुत्तेल आणि तुला जर पोर द्यायची ठरली ना, हा. तुला नसेल ना तुझ्या पैसे ठेवत ना, तुला ठेवायची नसेल ना, तू बिंदास पोर मला देऊन टाक. बाय बाय आता या बाबाला पण काही वाटतं का बायको असं म्हणे मला नाही देऊन टाक. मला बायको आहे पण त्याला पोर स्वर काय होईल नाही. मी काय एखादी शोची वस्तू आहे का? नाही नाही नाही. आता मागत मी म्हण तुमचे पोर तर शिकायलाय म्हण बाहेर नाही ना नाही नाही आज पोर झालं, पोर वाहून दिली नाही मी. का बरं नाही होऊन ती दिलं? बायको काळी आहे, मला आवडत नव्हती. आता बायको काळे ना आता तुम्ही तसेच आहे नाही नाही म्हणलं ते पोरं काळे होते ना हे, त्याच्यापेक्षा. काकू काय आला? म्हण हा तो गावातला बाबूराव आला होता हा तर म्हण त्याला नका देऊ पोर हा त्याला नका देऊ पोर तुम्ही देऊ फशाल म्हण मला तुम्हाला द्यायची झाली तर मला देऊन टाका. पळून गेला होता म्हणतो आणि तुला का बरं? तुला का बरं? पोरं स्वरण करता. बायको म्हणजे आहे अजून ना होऊन द्यायचे पोरं? अजून होऊन द्यायचे? पोर आहे यांना 2 पोरं आहे ना त्याला. का हो खोटं बोलू राहिले केव्हाचे आम्हाला? 2 सुद्धा सांभाळवा ना त्याला, ते सासूरवाडी पाठवून द्यायले. म्हणजे काय मी काय तुम्हाला वस्तू बिस्तू दिसली का एखादी शोची? हा जे आलं नाही, ते नाही. मला फसवायचं काम नाही करू राहिलं. म्हणजे ज्या बाईला नवरा दिसला लय तिथे जाऊन झाडका त्या तुम्ही. उठा इथून वा निघा. आणि कोण बाबूराव आलता म्हणे? हा अरे काय बिन लाजा माणूस आहे तो बी. काय त्याचे 2-3 लफडे. जेवढे भेटले ना आम्हाला तेवढे निर्लज्ज सदा सुखीच भेटले. म्हणजे तू आगीतून निघतील फुपाट्यात पडती का? नको नको या आईला आमच्या काही थोडा डोकं दम मार नाही. बरं का काकू, थोडा दम मारा. आपण पाहू व्यवस्थित. माझ्या बरोबर आहे 2-3 पोरं. एक जणाची बायको वारेली नोकरीला आहे ते बी. एकच पोरग आहे त्याला. हा तिथे जमलं तर आपण तिथे डोकं लावू. तेव्हा मिटलं का? माझं काय मिटलं का? ते नाही का तर काल वाचाय काल तुला अटक केली होती. अटक केली ती मला. हा. आळवड घेतला होता एका बाईनं. एका बाईनं आळवड घेतला होता. हा. म्हणजे हा मला धमकी देतो आणि हे करतो आणि ते करतो. होत ते आता होत राहत एवढं काय. बरं काय रे
तुला काय एवढं सण झालं त्या पुरीला तर उसत ओढलं होतं तो. उसात नव्हतं वडले रे मग धक्का लागला होता बसमध्ये हा बसमध्ये धक्का लागला होता हा का? काही बी घ्यायला म्हणजे गावाला आला आणि उसात नेलं आणि असं आणि तसं मग आता तुम्ही इथं कशाला आले हं? इथं कशाला आले अरे मी सांगायला आलो काकूला म्हणजे बस का आता मी म्हणजे नाशिकला म्हणजे बघितलं काय यांचं असं यांचं असं यांचं असं मग आपल्याला सगळे तसे भेटता का आई नाही मी स्थळासाठी नाही आलो स्थळासाठी नाही आलो मी झाला का विचार झाला हा झालं विचार कसला विचार ते आपल्याला कसला विचार आम्ही मला कसला विचार सांगणार होते. करायचा ते आहे ना बाबूराव ती आता मला द्यायची ठरवली तिने काय ती पोर भाऊ नाही काहीच व्हायला नाही अजून म्हणजे आमचं अजून शब्द गेले मात्र अहो, याचं लग्न व्हायले माहित आहे मला याला 2 पोर आहे भाऊ द्या ना दोन पोर काय नाही बस बघा तिला 2 झाले ती हिला होती 2-3 अरे पण चौथीला कस काय देतील ते अरे एक तर तिचं पहिलं घरी असं वाटवलं झालंय काय बोला तुम्ही अरे माझी बायकोच तुम्हाला आलता रे कोण तो माझी चुलत बहिणी मी येणार नाही का मी जर तुला नाशिक राहते तर येणार नाही का हा ते बरोबर हा आणि मला काय तुमचे काळे कारण माहिती नाही दोघांचे बी मग तू बी येऊन हात मारून गेले ना आणि मग आता गावातले नाही म्हटलं तुझे ते पहिले मिटलं का ते कोणता ते 2 लफडे व्हायले ते ते तवा सोडून नाही दिले ते बघितलं काय माहिती पहिल्या का बाईने आपल्याला? पोराचा आरोप गेल ते झालं का मिटलं का ते ते तवा सोडलं का ते प्रेशर पोर तू आहे का त्याला काय काय रे पोर कोणाकडे आहे? त्याच्याकडे हा, तिची त्या बाई याचे चेहरे पोर जायले केस टाकेल याच्यावरती मग एवढं तुमचं सगळं रामायण असून आमच्या दारात याला लाज नाही वाटली का तुम्हाला हा यांना पण लाज नाही वाटली का तुम्हाला बायको आहे पोर आहे सगळे तरी इथं बोलायला आले ते का पोर एवढं नाही ना. माझ्या आईला नाही बोलता येत पण मी आहे ना कडक मी नसतं आलो तर तुम्ही हिला दिलं असतं कोणाच्या गळ्यात माझी आई तर तशीच भोळ्यापणामध्ये सगळं वाटोळ केलं ना माझं अशा लोकांना बसवती का तू दारात अय भाऊ, अरे वळलं कोणा 2-4 हात म्हणले तरी तोंडावर म्हणले ना का हो? मामी ओ मामी ते पहिलं झालं तर यांचं लफडं होतं का लग्न व्हायला होतं लग्न व्हायला होतं लफडं नव्हतं त्या काही लाज वाटते का तुम्हाला नाही बोलायला नाही, विचारलं बा मामीचं नातं कुठून लावून राहिला लफडं नव्हतं मामीचं नातं कावर लावून राहिला काय बरं असं का रे पैसे गावात भरपूर लपडे होते ना रे. आवडत नाही पाहिजे आणि मग आपल्याला माहित कोणाचे? नाही तो पुरीचे काय लफडे होते? काय वाटतं तर का बोलायला नाही बोलायचं म्हणजे नाही. तिला बदनाम करू हा, राहिले तुम्ही कशाला बदनाम करून राहिले आम्हाला बरोबर ते. इकडून उठा. आता नाही लग्न करायचं आम्ही काय गावाच्या बाहेर ते काय का रे? कोणाचे लपडे होते कोणाचे लपडे होते हा दाबू का मुंडी नाही रे आम्ही गावच्या बाहेरचे काय गावच्या बाहेरचे का? फक्त ही ना ती मलाच मिस कॉल करत होती बाकी नाही कॉल नाही बोला असं बोलायला लाज वाटली अरे हा काय होतं फक्त मलाच मिस कॉल करायची बद्दल हा का मिस कॉल करायची तू कधी मिस कॉल केला हा? कधी मिस कॉल केला अगं कधी मारती मिस काय कॉल केला मार खायला आले का मारते का नाही? मिस कॉल केला कधी मिस कॉल केला मामी मामी कधी मिस कॉल केला थांब थांब मी थांब का थांब. तुला वहिनी फोन आली केला? पाय वहिनी आली पाय अरे का अरे वा ये. ये काय ग काय झालं हे तुझा नवरा आहे का कोणता आहे नवरा हिच्यातला हा का हा ती माणूस वाचला काय कोणता तुम्हीच तर म्हणू लागले ना ऍक्सिडेंट कोणता वाचला ऍक्सिडेंट नाही झाला बायको कर या बायको करायला आला तो माणूस तुझा नवरा मग तर मला द्यावा तो बायको करायला आले हा. आणि ते लेकरायचं काय करायचं मग हा. 2-3 टाक लेकरायचं ते मामा झपके तिला काढायचे ते राहू द्यायचे मग तो आणि तुम्ही लेकरं असताना मी असताना बायको कशी काय करू राहिले मी तरी यायला म्हटलं सवत होईल मग ते पोरं येते त्या बाईक नेऊन घातले सासूकर हिला पोरं झाले का मा काढून घालील परत दुसरी पाहिली तिसरी एखादी. पाहिली एखादी पुन्हा असं हे वय तरी का तुमचं? मग तुला काढायचं राहतो का रे हा? हा? बायको पाहू राहिले मी मेले का हा? मेले का मी हा नाही जिवंत आहे ना. देवाला ठेवून कसं काय बायको पाहू राहिले तुम्ही अगं मला नव्हतं पाहत मग कोणाला पाहत होता कोणाला पाहत होते माझ्या जोडदाराला अगं फोड थोबाड फोड थोबाड मला सांगत होते म्हणजे काय accident झाला म्हणे फोडायला गेली होती ना. ए, चांगलं थोबाड करा मारती काय फोड फोड तुझा नवरा असून तू नाही मारू शकत का हा? तुम्ही तर ऍक्सिडेंट झाला होता ना 2 मिनिटं बसा म्हणलं लगेच आले बाई कोणाचं ऐकावं, कोणाचं ओ कल तुम्ही तुमचा तमाशा घरी न्या इकडे नाही आमच्या वावर तमाशा करू आपण तुम्ही धड दिवसा बाई पाहू राहिले हा? चला घरी मग पाहते मी तुमच्याकडे हा घरी याला कपडे काढून मार वहिनी. तिचा नंबर तर घेऊन दे मला काय नंबर घ्यायचा तुम्हाला काय लाज आहे का नंबर मागायला कोणतं तोंड आहे बोलायला तरी याला प्रसंगाला पाहिजे लाज माणूस आहे का बाई तिला आपल्याला नाही लाज नंबरचं आहे की घेणं नवरा आहे? आहे, जाय भाऊ. हा हा, तिचं किती बोला. मारा तुमच्याकडे पाहते मी म्हणजे ज्या बाईला नवरा नसला तर लोकांनी उठावं काही म्हणावं काही बोलावं का तो गेला आता तुझं काय आहे? ते तेवढं जमत जाऊ द्या का रे नाही जमणार ते पहिले दोन्ही केशी नाही मिटाव ते मिटवले रे मिटवले नाही नाही आता तुम्ही शिस्तीत निघता का मार खायचा म्हणजे मार खायचा का तुम्हाला माहिती नाही अजून माझं डोकं मी बाई ना ले खरकेल डोक्याची बर का तो पुरीचं लग्न सुद्धा होऊन जाणार नाही पाय हा मी तर होऊन जाणार नाही हा का येणच राहील पाय गावात पाय ही पट्टीन पातीन न कसं लग्न होऊ देत नाही कर कर तुला निघा बरं जा तू आता म्हणली ना अशी हा निघा आपल्या आपल्या घरी निघा काय ग आई इकडे इकडे हे बरं आहे का आता इकडे या ना
आपण कुठं लगेच त्या केलंय बाई, ऐक आता शीत आले होते आता माहिती झालं ना कोण काय मी कसं काय आहे, म्हणतो कोण माणसाचा कसं आहे. अनुभव घेतला ना आता मग आता एक अनुभव काम तो कर. बाई अहो माझ्या आईला आहे ना तुम्हाला तर माहिती आहे आईचा स्वभाव कसा आहे कोणी येऊन हिला काय कानामध्ये भरलं का ऐकते ऐक तू एक काम कर आता पहिले ना 2 पैसे कमवायचं पाय हा काही लोकांच्या भरोश्यावर राहू नको मी म्हणतो ना ते स्थळ जर तुला आवडलं तर कर नाहीतर नाही नाही करणार तर नाही करायचं नाही करणार समजलं का पहिलेच मला एवढं मोठं हे माणसाचा काय भरोसा नाही माझ्या मारून घ्यायचं सोडून द्या त्याचा नवरा काय ना त्याला एवढे चांगली गोड बायकोसून लफडे करायची काय गरज होती 10 रुपयाची काय गरज होती ते आवरत दारू पेत होता बाया ठेवत होता काय करत होता आपल्याला काय माहिती ऑनलाईन स्थळाला डायरेक्ट हाच म्हणायचं रे चला आम्ही हा नाही म्हणलो. नाही नाही बंद करून टाका हो, विषय सगळं हा. नंतर त्याला सांग सांगू, आम्हाला असं- करायचंच नाही असं चला सांगितलं होतं. हो चला घरी